नमस्कार. मी प्राध्यापक जाधव गणेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या शैक्षणिक वर्षामध्ये 5व्या सेमिस्टरचे 2 सब्जेक्ट माझ्याकडे असतील. त्यापैकी पहिला आहे तो ॲडव्हान्स अकाउंटिंग. तर आपण या ॲडव्हान्स अकाउंटिंगचा अगोदर काय करूया, अभ्यास क्रम कोणता आहे याच्यावरती एक नजर टाकूया आणि एकदा सर्वप्रथम त्याच्यावरती चर्चा करूया. परंतु चर्चा करण्याच्या पूर्वी हा सिलेबस देण्याच्या पाठीमागं विद्यापीठाची काही महत्त्वाचे उद्देश किंवा भूमिका आहे. ती भूमिका आपण समजून घेण्याचा अगोदर प्रयत्न करूया. The objective of this syllabus. The objective of the course is to equip the student with the ability to analyze, interpret and use to accounting information in managerial decisions making and auditing. And utility is the student can acquire the knowledge and advanced level of accounting for the professional. This objective म्हणजे काय, तर ही महत्त्वाची भूमिका विद्यापीठाने तुम्हाला हा सिलेबस शिकण्याच्या पाठीमागे दिलेली आहे. आणि ह्या भूमिका पूर्ण करण्यासाठी आपण जो विद्यापीठाने सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसकडे प्रथमतः वळूया. ज्याप्रमाणे सत्र 1, सत्र 2, सत्र 3, सत्र 4 या 4ही सत्रामध्ये प्रत्येक विषयाचे 5 टॉपिक तुम्ही पाहिले आहेत. तसंच ॲडव्हान्स अकाउंटिंग सत्र क्रमांक 5 मध्ये सुद्धा आपल्याला एकूण 5 टॉपिकची समावेश केला गेलेला आहे. त्यापैकी पहिला टॉपिक आहे तो अकाउंटिंग स्टँडर्ड. या अकाउंटिंग स्टँडर्ड प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा अभ्यास करावायचा आहे. सर्वप्रथम ते मुद्दे कोणते आहेत एकदा मी त्याचं वाचन करतो. इंट्रोडक्शन, सिग्निफिकन्स, स्कोप ऑफ अकाउंटिंग, स्टँडर्ड, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड, प्रोसिजर ऑफ इश्यूइंग अकाउंटिंग स्टँडर्ड, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड अँड इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड. या मुद्द्यांचा प्रामुख्याने आपल्याला पहिल्या घटकामध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंगचा अभ्यास करावायचा आहे. साधारणपणे हे प्रकरण क्रमांक 1 पूर्णपणे तुम्हाला थिअरीवरती अवलंबून आहे. याच्यावरती कोणत्याही प्रकारचे न्यूमॅरिकल प्रॉब्लेम विचारले जात नाहीत. या टॉपिकवरती साधारणपणे आत्ताच्या अनुभवानुसार फक्त टिपा लिहामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया. त्या प्रकरणाचं नाव आहे द हॉटेल बिझनेस अकाउंटिंग. या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने मीनिंग, इम्पॉर्टन्स ऑफ हॉटेल बिझनेस अकाउंटिंग अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट ऑफ हॉटेल बिझनेस या 2 घटकाचा प्रामुख्याने आपल्याला अभ्यास करावायचा आहे. तर या प्रकरणावरती एक 10 मार्कासाठी प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट ऑफ हॉटेल
बिझनेस. आपण 11वी पासून तर सेकंड इयर BCom पर्यंत प्रत्येक सत्रामध्ये फायनल अकाउंट हे शिकत आलेलो आहोत. 11वीमध्ये तुम्ही सोल प्रोप्रायटरशिपचं पाहिलं, 12वीमध्ये पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट पाहिलं, फर्स्ट सेममध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट पाहिलं, तिसऱ्या सत्रामध्ये तुम्ही कंपनीचं फायनल अकाउंट पाहिलं आणि आता तुम्हाला 5व्या सत्रामध्ये फायनल अकाउंट हे हॉटेल व्यवसायाचं पाहायचं आहे. आता हॉटेल हा व्यवसाय जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती चालतो आणि वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे की हॉटेलमध्ये कोणत्या प्रकारच्या अकाउंटची नोंदी केल्या जातात. त्यासाठी विशेषतः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये हा टॉपिक नव्याने समावेश केला गेलेला आहे. आपण तिसऱ्या टॉपिककडे जाऊया. तो टॉपिकचं नाव आहे अंडर रायटिंग ऑफ द शेअर अँड डिबेंचर. अंडर दिस टॉपिक देर आर 3 इम्पॉर्टंट एलिमेंट्स, म्हणजे 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा आहे बेसिक कॉन्सेप्ट ऑफ अंडर रायटिंग अँड अंडर रायटिंग कमिशन अँड ऑब्वियसली की प्रिपरेशन ऑफ अंडर रायटर अकाउंट. या टॉपिकवरती सुद्धा परीक्षेला तुम्हाला 10 मार्कासाठी एक न्यूमॅरिक्स प्रॉब्लेम येतो आणि त्यासाठी आपल्याला अंडर रायटर अकाउंट बनवावं लागतं. आता नव्यानेच तुम्ही अंडर रायटर और अंडर रायटिंग हे शब्द ऐकत असाल तर साधेपणाने सांगायचं झालं तर सर्व विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेमध्ये की अंडर रायटिंग म्हणजे काय आणि अंडर रायटर म्हणजे काय. सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की भागांची विक्री, कर्जरोख्यांची विक्री ही भाग बाजारामध्ये केली जाते आणि या भाग बाजारामध्ये विक्री करत असताना कंपनीच्या भागाला किंवा कर्जरोख्याला मागणी निर्माण करून देण्यासाठी काही एजंट किंवा दलाल असतात शेअर बाजारामध्ये आणि ते त्यांचं काम हे कमिशनवरती करत असतात. म्हणजे ते कमिशन दोघांकडूनही घेतात. एक तर भाग आणि कर्जरोखे विकून दिले म्हणून कंपनीकडून दलाली घेतात किंवा कमिशन घेतात किंवा ब्रोकरेज घेतात आणि ग्राहकांना ते भाग किंवा कर्जरोखे मिळवून दिले म्हणून ग्राहकांकडून सुद्धा कमिशन ते घेत असतात. म्हणजे जेव्हा आपल्याला while you are going to prepare the underwriters accounts you have to consider the journal entries and posting of the commissions under the underwriters accounts. मला वाटतं आता अंडररायटर्स ही संकल्पना सर्वांना समजली असेल आणि जेव्हा हा आपण टॉपिक सुरू करू तेव्हा सविस्तर माहिती आपण या अंडररायटरबद्दल घेऊया. त्यानंतर ॲडव्हान्स अकाउंटिंगचा टॉपिक क्रमांक आहे 4 आणि त्या टॉपिकचं नाव आहे ब्रँच अकाउंटिंग. आता या ब्रँच अकाउंटिंगमध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे याच्यावरती एक आपण नजर टाकूया. त्यामध्ये इंट्रोडक्शन, मीनिंग ऑफ ब्रँच अकाउंट, टाइप्स ऑफ ब्रँचेस अँड प्रिपरेशन ऑफ ब्रँच अकाउंट ॲज पर डेटर सिस्टीम अँड स्टॉक अँड डेटर सिस्टीम ओनली. तर ब्रँच म्हणजे काय तर नावातच सर्व विद्यार्थ्यांना माहीत होईल असा साधा शब्द आहे ब्रँच. आपण जरी महाराष्ट्रामध्ये राहत असलो तरी देखील 100% लोक हे ब्रँचेस शब्द हा मराठीमध्ये वापरतात.
फार अशी कमी लोक आहेत की जे शाखा म्हणून संबोधतात. मग ती ब्रँच बँकेची असेल, ती ब्रँच एखाद्या कंपनीची असेल, ती ब्रँच एखाद्या शाळेची असेल, एखाद्या महाविद्यालयाची असेल, कशाचीही ती शाखा आहे. या शाखेचं आपल्याला सेपरेट अकाउंटिंग करायचं आहे. आता आपल्या शहरामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या शाखा उभारल्या जातात. आता नवीनच एक व्यवसायाचा प्रकार आलेला आहे की फ्रँचायझी. तर फ्रँचायझी अँड ब्रँच अकाउंट यांच्यामध्ये मुख्यतः खूप फरक आहे. काही लोक ब्रँच आणि फ्रँचायझी एकच समजतात, परंतु टेक्निकली या दोन्ही व्यवसायाच्या प्रकारामध्ये काय आहे, फरक आहे. आणि म्हणून ब्रँच अकाउंट आपण तयार करत असताना आपल्याला तुमच्या सिलेबसमध्ये फक्त 2च पद्धतीचा अवलंब करायचा आहे. त्यापैकी पहिली पद्धत आहे डेटर्स सिस्टीम आणि दुसरी सिस्टीम आहे स्टॉक अँड डेटर सिस्टीम. आता या टॉपिकवरती सुद्धा तुम्हाला एक 10 मार्काचा न्यूमेरिक प्रॉब्लेम विचारला जातो. आता तो प्रॉब्लेम एकतर डेटर्स सिस्टीमवरती किंवा स्टॉक अँड डेटर सिस्टीमवरती असेल. या दोन्ही सिस्टीमपैकी कोणत्याही एका सिस्टीमवरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जाईल. त्यामुळे आपल्याला दोन्ही सिस्टीमचा अभ्यास करणं हे काय होतं, क्रम प्राप्त होतो. काही विद्यार्थी काय करतात, एकाच मेथडचा अभ्यास करतात आणि एक मेथड स्किप करतात. मग परीक्षेमध्ये काय होतं, एखाद्या वेळेस ज्या मेथडचा अभ्यास केला गेलेला आहे ती मेथडवरती प्रश्न न विचारता दुसऱ्या मेथडवरती प्रश्न विचारला जातो आणि मग तुमचे 10 मार्क तिथे काय होतात, जात असतात. जर तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर ब्रँच अकाउंटिंगच्या दोन्हीही पद्धतीचा सविस्तर अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर ॲडव्हान्स अकाउंटिंगचा सगळ्यात शेवटचा टॉपिक हा आहे ॲग्रिकल्चर अकाउंटिंग. ॲग्रिकल्चर अकाउंटिंगमध्ये प्रामुख्याने आपल्याला 4 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. इंट्रोडक्शन, मेनिंग, इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर अकाउंटिंग, प्रिपरेशन ऑफ ॲग्रिकल्चर अकाउंटिंग अँड प्रॉब्लेम्स ऑन द फार्म अकाउंटिंग. आता ॲग्रिकल्चर अकाउंटिंग यालाच दुसऱ्या भाषेमध्ये फार्म अकाउंटिंग असं म्हणतात किंवा त्याला मराठीमध्ये शेतीचं अकाउंटिंग असं म्हणतात. आता शेतीचं अकाउंटिंग कशा पद्धतीने केलं जातं, याचं अकाउंटिंग रेकॉर्डिंग कोण करतं, तर बहुधा आपल्या सर्वजणांना माहीत आहे की जे शेती करतात ते कोणत्याच प्रकारचं अकाउंटिंग ठेवत नाहीत. कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे की शेतीमध्ये शक्यतो नफा होण्याच्या ऐवजी हा प्रत्येक वर्षी काय होत असतो, तोटाच होत असतो. आणि मग तोटा जास्त होतो म्हणून शेतीच्या कोणत्याही प्रकारची केलेल्या खर्चाची नोंद होत किंवा जनरली केली जात नाही. परंतु जे आधुनिक शेतकरी आहेत, जे तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय करत असतात, असे शेतकरी हे फार्म अकाउंटिंग किंवा ॲग्रिकल्चर अकाउंटिंगचा झालेल्या व्यवहारांच्या नोंदी करण्यासाठी काय करत असतात, उपयोग करत. त्यामुळे त्यांना वर्षाच्या शेवटी एकूण शेतीवर झालेला खर्च आणि शेतीपासून मिळालेले एकूण उत्पन्न यांचा अंदाज येतो आणि त्यावरून त्यांचा वर्षभरामध्ये झालेल्या नफ्याचा काय होतो, मेळ बसतो किंवा नफा त्यांना मिळवता येतो. हा सगळ्यात महत्त्वाचा काय आहे, फायदा आहे. आणि अलीकडे शेतकरी सुद्धा कोणत्या एका शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून नाही. काही शेतकरी कुक्कुटपालन करतात, त्याच्यासोबत गाईचा व्यवसाय करतात म्हणजे दुधाचा व्यवसाय करतात. कुणी शेती तलाव असेल तर ते शेती तलावामध्ये मासे सोडले जातात. त्या मासेपासून सुद्धा शेतकऱ्यांना काय मिळतं, उत्पन्न मिळतं. कुक्कुटपालनाच्या कोंबड्या आणि अंडी यांच्यापासून सुद्धा काय मिळतं, त्यांना उत्पन्न मिळत असतं. शेतीमध्ये येणाऱ्या
चाऱ्यावरती त्यांची जनावरे अवलंबून असतात. त्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधापासून सुद्धा शेतकऱ्यांना काय मिळत असतं? उत्पन्न असतं. काही शेतकरी शेळ्या, मेंढ्या, बकरी यांचं पालन करतात आणि याच्यापासून सुद्धा शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये काय मिळत असतं? उत्पन्न मिळत असतं. त्याचबरोबर शेतीमध्ये जे लागवडीखाली असणारी पिकं आहेत, मग ती ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, ऊस असेल, मका असेल, काही ज्या फळबागा असतील किंवा काही शेतकरी हे मत्स्य व्यवसायाबरोबरच जे जंगलामध्ये किंवा इतर ठिकाणी व्यवसाय केले जातात पहा, जसं की मासेपालन आहे, माशांचं पालन केलं जातं आणि त्याच्यापासून मधाची निर्मिती केली जाते आणि ते मध पुन्हा मार्केटमध्ये विकला जातो. अशा अनेक प्रकारचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळत असतात. आणि जेव्हा आधुनिक शेतकरी एकाच उत्पन्नावरती अवलंबून न राहता शेतीच्या अनेक उत्पन्नात घेण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तो शेतकरी काय होतो? नफ्यामध्ये त्याच्या वाढ झालेली असते. मग अशा शेतकऱ्याचं जर तुम्ही अकाउंटिंग पाहिलं तर तुम्हाला हे फार्म अकाउंटिंग किंवा ॲग्रिकल्चर अकाउंटिंग काय केलं जाईल? समजायला सोपं जाईल. जर आपल्या एखाद्या विद्यार्थ्यांपैकी कुणाला एखाद्या विद्यार्थ्याला जर फार्म अकाउंटिंगमध्ये अकाउंटंट म्हणून जर जॉब मिळाला तर त्याला बेसिक आयडिया ह्या ॲग्रिकल्चर अकाउंटिंगमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्यामुळं तुमच्या सिलेबसमध्ये याचा समावेश केला गेलेला आहे. आता जसं की टॉपिक क्रमांक 2, 3 आणि 4 याच्यावरती जसा एक न्यूमॅरिक प्रॉब्लेम असतो, तसाच इथं ॲग्रिकल्चर अकाउंटिंगवर सुद्धा तुमचा एक कंपल्सरी न्यूमॅरिक प्रॉब्लेम विचारला जातो. आता सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की तुमची सेमिस्टर एंड झाल्यानंतरनं तुम्हाला विद्यापीठ एक 40 मार्काची परीक्षा काय करतं? घेत असतं आणि 35 मार्क हे तुमच्या इंटरनलला आहेत. या 35 मार्काचं क्लासिफिकेशन असं आहे की 10 मार्क टेस्ट क्रमांक 1 साठी, 10 मार्क टेस्ट क्रमांक 2 साठी आणि उरलेले 15 मार्क हे तुमच्या ट्युटोरियल, असाइनमेंट, प्रेझेंटेशन, युअर अटेंडन्स, युअर पर्सनॅलिटी या गोष्टीवरती अवलंबून आहे. आणि अशी 40 अधिक 35 एकूण 75 मार्काचा तुमचा हा पेपर आहे. तर मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिकता आपल्या ॲडव्हान्स अकाउंटिंगच्या सिलेबसची ओळख झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त या व्हिडिओमध्ये हा प्रयत्न करत आहोत की सिलेबस कसा आहे आणि त्याच्यावरती प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं विचारलं जातं याचा आपण सविस्तर अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षामध्ये टॉपिक 1 to टॉपिक 5 पर्यंत डिटेल आपण सविस्तर त्याचा विचार करणार आहोत. तर सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला. थँक यू सो मच.